हे 25वे वर्ष. खरं म्हणजे इवलेसे रूप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला गळ्या वेचिता बहरू, फुलाशी आला. तेव्हा या उक्तीप्रमाणे 2000 साली या मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली. बोधराज भक्त मंडळ व गुरु सेवा मंडळ यांनी या ठिकाणी सुरुवात केली. सुरुवातीला खूप छोटं रूप या सप्ताहाचं होतं. वरचेवर उत्तरेश्वराच्या कृपेनं त्याचं स्वरूप वाढत गेलं. अनेक मान्यवरांची नामांकिताची कीर्तनं झाली. यावर्षी हे 25वे वर्ष आहे. योगायोग असा की 25वे आपल्या सप्त्याचं रौप्य महोत्सवी वर्ष आणि सन 2025 त्याची 1 तारीख. खरं म्हणजे आपण वार्षिकर भाग्यवान आहोत. नवीन वर्षाची सुरुवात एका चांगल्या संकल्पानं आपण करतोय. अखंड हरिनाम सप्ताहाच्या या सुरुवातीने शुभारंभाने त्याची सुरुवात करतोय. आणि या सकाळच्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण सगळे या ठिकाणी या शुभ कार्याला हजर राहिलात. त्याबद्दल पहिल्यांदाच आपण सर्व मान्यवरांचं, विशेषतः उत्तरेश्वर मंदिराचे विश्वस्त, भगवंत देवस्थानचे विश्वस्त दिनेश सिंह परदेशी साहेब, दादासाहेब पुडू आणि सगळे मान्यवर या ठिकाणी आपण वेळ काढून सकाळच्या या थंडीमध्ये सुद्धा उपस्थित राहिला. त्याचबरोबर पारायणासाठी असलेले वाचक आणि बोधराज भक्त मंडळ, गुरु सेवा मंडळ आणि सर्व भाविक यांचं पहिल्यांदा मी मनपूर्वक स्वागत करतो आणि कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. खरं म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करायची म्हटलं तर आपण ती गणेशाच्या पूजनानं कुठलंही कार्य निर्विघ्नपणे पार पडावं. तसं तर गेली 25 वर्ष या ठिकाणी हा सोहळा निर्विघ्नपणे आणि व्यवस्थित रूपानं उत्तरेश्वराच्या गणेशाच्या कृपेने पार पडतो. म्हणून सुरुवातीला या ठिकाणी सप्ताहाचा संकल्प सोडला जाईल. गणेश पूजन होईल आणि त्याचबरोबर कलश पूजन होईल. तेव्हा सुरुवातीला मी या ठिकाणी माननीय उत्तरेश्वर देवस्थानचे सरपंच दिनेश सिंह परदेशी साहेब आणि त्याचबरोबर भगवंत देवस्थानचे सरपंच श्री पुडुक दादा यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी संकल्प परदेशी साहेब सोडतील आणि गणेश पूजन त्यानंतर कलश पूजन हे दोघंही करतील. तेव्हा त्यांनी ते करावं अशी मी त्यांना विनंती करतो. नेत्राचरण महाश्रीमन महागणाधिपतये नमः. श्री केशवाय नमः. श्री नारायणाय नमः. श्री माधवाय नमः. श्री गोविंदाय नमः. श्री विष्णवे नमः. श्री मधुसूदनाय नमः. श्री त्रिविक्रमाय नमः. श्री पद्मनाभाय नमः. श्री दामोदराय नमः. श्री शंकरचनाय नमः. श्री वासुदेवाय नमः. श्री प्रद्युम्नाय नमः. श्री अनिरुद्धाय नमः. श्री पुरुषोत्तमाय नमः. श्री अधोक्षजाय नमः. श्री नारसिंहाय नमः. श्री अच्युताय नमः. श्री जनार्दय नमः. श्री उपेन्द्रय नमः. श्री हरि नमः. श्री कृष्णवे नमः. प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा दैवता देवी गायत्री छंद प्राणायाम विनियोगा. ओम भूम ओम जन ओम तप ओम मह ओम तत्सवितुर्वरेण्ये भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम आप ज्योतिरसमृतात् ब्रह्म भूर्भुवस्सुर. ओम भूर्भुवस्वः लोयाय नमः. ओम भूर्भुवस्वः शिक्षे स्वाहा. ओम भूर्भुवस्वः शिखाय उषर. ओम भूर्भुवस्वः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य शिवरायज्ञ प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्री वरखंडे जम्बूद्वीपे दंडकारण्ये देशे गोदावर्य दक्षिणस्त्रे शालिमळा शके बोधावतारे क्रोधी नाम संवत्सरे उत्तरायणे शिशिर ऋतुमासोत्तम मासे पौषमासे शुक्लपक्षे द्वितीया तिथो बुधवासरे उत्तराषाढ दिवस नक्षत्रे मकर राशीत चंद्र धनु राशीत सूर्य वृषभ राशीत देवगुरु शेषेषु ग्रहेषु यथा यतम राशितान्तितेषु एव गुणविशेषणं विशिष्टायाम शुभ पुण्यतिथो दुर्गण्येहि मम मना आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सकुटुंब सपरिवाराणां सकल जन सद्विपद चतुष्पद
जन कल्याणार्थ अखंड हरिनाम सप्ताह भजन एवं संकीर्तन करिष्यामि। निर्मलता सिद्धर्थ श्रीकर शंकर पूजनमेवं श्री महागणपति पूजनं च हम करिष्यामि। श्रीमन्महागणपतिदेवता नमो नमः। श्री महागणपति सुप्रतिष्ठितमस्तु। श्रीमन्महागणाधिपतये नमः। हरिद्रादि कुंकुम सौभाग्य द्रव्याणि च समर्पयामि। सिन्दूरनाना परिमल द्रव्याणि च समर्पयामि। सर्वोपचारार्थे अलंकारार्थे अक्षरां च समर्पयामि। ऋतुकालोद्भव पुष्पाणि च समर्पयामि। सर्वोपचारार्थे अलंकारार्थे अक्षरां च समर्पयामि। शर्करा खण्डखाद्यानि नैवेद्यं च समर्पयामि। स्थापित धूपं च समर्पयामि। दीपं दर्शयामि। नीरजं नमस्कारं करोमि। अथ ध्यानं। वक्रतुण्ड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः। देवताभ्यो महाकार्यं च समर्पयामि। परदेशी साहेबांनीच करायचं. हरिद्रादि कुंकुम सौभाग्य द्रव्याणि च समर्पयामि। सिन्दूरनाना परिमल द्रव्याणि च समर्पयामि। सर्वोपचारार्थे अक्षरां च समर्पयामि। हरिनाम ऋतुकालोद्भव पुष्पमालानि च समर्पयामि। श्रीमन्महावरुणाय देवताभ्यो नमो नमः। गंगाय देवताभ्यो नमः। कलशना स्पर्श करून नमस्कार करा। कलश मुखे विष्णु कंठे रुद्र समास्थिताः। मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्यमात्र वनस्पताः। कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धराः। ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो ह्यातर्णवाः। अंगश्चैता सर्वकलसन्तु समास्थिताः। अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टि करातताः। आयान्तु देव पूजार्थ दुरितक्षयकारकाः। गंगे च यमुने चैव नर्मदे गोदावरी जलेऽस्मिन् सन्निधे गुरु। श्रीमन्महागंगाय देवताभ्यो नमो नमः। वरुणाय देवताभ्यो नमो नमः। पुष्पाणि च समर्पयामि। ऋतुकालोद्भव पुष्पमालानि च समर्पयामि। ध्यानं देवताभ्यो नमो नमः। ठिकाणी ग्रंथपूजनासाठी आमंत्रित करतो. पुष्पाणि च समर्पयामि। पुष्पमालानि च समर्पयामि। पुष्पमालानि च समर्पयामि। ओम स्वाहा। सरस्वती देवताभ्यो नमः। ज्ञानेश्वरी देवताभ्यो नमो नमः। पाद्यं च समर्पयामि। आचमनं समर्पयामि। स्नानं च समर्पयामि। हृदयाय कुंकुम सौभाग्य द्रव्याणि च समर्पयामि। सिन्दूराणां परिमल द्रव्याणि च समर्पयामि। सर्वोपचारार्थे अलंकारार्थे अक्षरां च समर्पयामि। हृदयाय कुंकुम सौभाग्य द्रव्याणि च समर्पयामि। सिन्दूराणां परिमल द्रव्याणि च समर्पयामि। सर्वोपचारार्थे अलंकारार्थे अक्षरां च समर्पयामि। ऋतुकालोद्भव पुष्पमालानि च समर्पयामि। ध्यानं श्री देवताभ्यो नमः। महेश्वर गोपाल देवताभ्यो नमः।
हरिद्राजूनकं सौभाग्यद्रव्याणि च समर्पयामि सिन्दूराभरणद्रव्याणि च समर्पयामि सर्वोपचारार्थे अलङ्कारार्थे अक्षरां च समर्पयामि ऋतुकालोद्भव पुष्पमालानि च समर्पयामि श्री सरस्वती देवताभ्यो नमो नमः बृहस्पति पाद्यं च समर्पयामि आचमनीयं समर्पयामि स्नानीयं च समर्पयामि हरिद्रादिकुङ्कुमं सौभाग्यद्रव्याणि च समर्पयामि सिन्दूराभरणद्रव्याणि च समर्पयामि सर्वोपचारार्थे अलङ्कारार्थे अक्षरां च समर्पयामि ऋतुकालोद्भव पुष्पमालानि च समर्पयामि देवताभ्यो नमो नमः पाद्यं च समर्पयामि स्नानीयं च समर्पयामि हरिद्रादिकुङ्कुमं सौभाग्यद्रव्याणि च समर्पयामि हरिद्रादिकुङ्कुमं सौभाग्यद्रव्याणि च समर्पयामि सिन्दूराभरणद्रव्याणि च समर्पयामि सर्वोपचारार्थे अलङ्कारार्थे अक्षरां च समर्पयामि ऋतुकालोद्भव पुष्पमालानि च समर्पयामि नमस्कार कराभ्यो नमो नमः सौभाग्यद्रव्याणि च समर्पयामि सिन्दूराभरणद्रव्याणि च समर्पयामि सर्वोपचारार्थे अलङ्कारार्थे अक्षरां च समर्पयामि ऋतुकालोद्भव पुष्पमालानि च समर्पयामि नमस्कार करायचा तर ध्यानं भो दीप ज्योतिषप्रभव्य यावत पूजा समर्पित तावत सुप्रभ दीपदेवताभ्यो नमो नमः पाद्यं च समर्पयामि आचमनीयं समर्पयामि स्नानीयं च समर्पयामि तुलसीदेवताभ्यो नमः हरिद्रादिकुङ्कुमं सौभाग्यद्रव्याणि च समर्पयामि सिन्दूराभरणद्रव्याणि च समर्पयामि सर्वोपचारार्थे अलङ्कारार्थे अक्षरां च समर्पयामि तुलसीमातेन ऋतुकालोद्भव पुष्पमालानि च समर्पयामि सर्वोपचारार्थे अलङ्कारार्थे अक्षरां च समर्पयामि तुलसीदेवताभ्यो नमो नमः कारण खऱ्या अर्थानं समाजाचा असा तुम्हीच आहात आणि हे अशा प्रकारे विचाराची ज्योत तुम्हीच सगळ्या समाजापर्यंत पोहोचवायची आहे म्हणून बहुतांशी पत्रकारांना मी आमंत्रित करतोय त्याचबरोबर आमचे आबासाहेब शिंदे डीसीसी बँकेचे माजी व्यवस्थापक यांनाही मी आमंत्रित करतोय की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी यायचंय त्याचबरोबर सर्व पत्रकार मंडळी जरी कोणाचं नाव चुकून राहिलेलं असलं पत्रकार मंडळीपैकी तरी त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी दीप प्रज्वलनासाठी यायचं आबासाहेब शिंदे या संजय शिंदे ठोकर साहेब मधुकांत ठोकर संजय शिंदे अतुल भट यांनी इथं दीप प्रज्वलनासाठी यायचंय अविनाशजी ढगे विष्णू सदापुरे
दुसरं आपल्या मंडळात गोंधळ चौका मंडळातल्या सदस्यांना विनंती आहे की या उजव्या बाजूच्या दिव्याचे आपण दीप प्रज्वलन करावं. श्रीकांत बंडू पवार स्नानियं च समर्पयामि ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् त्र्यंबकशीलमामृतात् ओम शांति शांति शांति. रुद्रादि कुंकुम सौभाग्य द्रव्याणि च समर्पयामि सिंदूरनाना परिमल द्रव्याणि च समर्पयामि सर्वोपचारार्थे अलंकारार्थे अक्षतां च समर्पयामि त्रिदलं च त्रिनेत्रं त्रिनाकारं त्रिआयुधं त्रिजन्म पाप संहारम् एकबिल्वपत्र शिवार्पणम् ऋतुकालोद्भव पुष्पाणि च समर्पयामि ऋतुकालोद्भव पुष्पमालानि च समर्पयामि. नमो पार्वती पते शिव हर महादेव पुत्रेश्वर भगवान की जय. ईश्वर भगवान की सद्गुरु बोधराज महाराज की जय. नमो पार्वती पते या आणि यासाठी मी आता पुढं महत्वाचं आहे मी त्याला थांबत जावा. नागरिक आज या अखंड हरिनाम सप्ताह आणि बोधलिंगांबरी पारायणाची सुरुवात सन्माननीय डॉक्टर जयवंत महाराज यांच्या उपस्थितीत यांच्या आशीर्वादाने आणि सन्माननीय प्रभाकर महाराज बोधले साहेब यांच्या आशीर्वादानं कृपाशीर्वादानं आपण इथं याचं सुरुवात करतोय. जर एखाद्या वेळेस आपण आरतीला वगैरे गेलो देवाच्या आणि तिथं एक 10 मिनिटं थांबलो तर आपल्याला एक आतून उर्मी येते, आत आपल्याला एक आध्यात्मिक शक्ती प्राप्त होती. तसं इथं 24/7 24 तास 7 दिवस इथं आध्यात्मिक यज्ञ चालू राहणार आहे. यातून आपल्याला आध्यात्मिक भांडारा 24 तास मिळणार आहे, आध्यात्मिक भांडाऱ्याचा प्रसार. तर याच्यामुळे किती मोठी ताकद, किती मोठी आध्यात्मिक शक्ती उत्पन्न होईल आणि त्या सर्वात त्याचा फायदा या बार्शी तालुक्याला किंबहुना या बार्शीच्या शहराच्या आसपास पूर्ण वातावरणात होईल अशी मला खात्री आहे. आणि हे सर्व करायला उद्युक्त केलेलं आहे, आम्हाला प्रायोजित केलेलं आहे सन्माननीय बोधले महाराजांनी. त्यामुळे मी सर्वप्रथम जयवंत महाराजांचे शतशः ऋणी आहे. आणि यापुढे हा सप्ताह निर्भीडपणे पार पाडायची जबाबदारी उत्तरेश्वर माऊलीची आहे, भगवंत महाराजांची आहे. या आपण सर्वांनी आपल्या शुभेच्छेनं, आपल्या उपस्थितीनं आणि आपल्या आशीर्वादानं हा सप्ताह पार पाडावा अशी माझी इच्छा आहे. आणि सर्वांनी उपस्थित राहून, बहुसंख्य उपस्थितीत राहून या सप्ताहाला यशस्वी करायसाठी किंबहुना या समाजाला शुद्धीकरण करायसाठी आपण सहकार्य करावं. आपण आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. त्या आपल्या सर्वांना विनंती करून मी आज मला बोलायची संधी दिली विलास महाराजांनी. कारण आता ते महाराज आहेत, सर होते पण आता त्यांच्या वर्तणुकीनं ते महाराजच झालेले आहेत. किंबहुना त्यांना बऱ्याच ठिकाणी बोधले महाराज जर उपस्थित होऊ शकत नसले तर विलास महाराज उपस्थित राहून त्यांची कमतरता पूर्ण करतात. त्यामुळे ते आपल्या दृष्टीनं महाराज आहेत. तर त्यांनी मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आपण पुन्हा सर्वांना एकदा विनंती करतो की आपण बहुसंख्येनं उपस्थित राहून या आध्यात्मिक भांडाराचा प्रसार प्राशन करावा ही विनंती आपणा सर्वांच्या चरणी करून धन्यवाद. धन्य दिवसाची झाला आनंद देखील झालेला
सोनियाचा दिवस आज आवडते पाहिलं नाव आठवता पिढी झाला. पवित्र होळी श्री क्षेत्र बार्शी या नगरीमध्ये भगवंताच्या दिव्यानुष्ठानाच्या सानिध्यामध्ये तथा संत विसोबा केतरांच्या समाधीस्थानाने पवित्र झालेली ही भूमी आणि या भूमीमध्ये भगवान श्री रुद्रेश्वराच्या अधिष्ठानाच्या समोर सद्गुरु बोधराज भक्त मंडळ तथा श्री गुरु सेवा मंडळ आणि समस्त वार्षिकर यांच्या वतीने गेली 25 वर्ष झालं हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. संत मानकोजी मोदले महाराजांच्या कृपेने सद्गुरुदादांच्या आशीर्वादाने या उत्सवाचं हे 25वे वर्ष आहे. म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्ष आपण मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी साजरं करत आहोत. प्रतिवर्षी हा सप्ताह संपन्न होतोच आहे. आपण त्याचे सगळे साक्षीदार आहात. सकाळच्या सत्रामध्ये आपण सगळेजण पूजनाकरता माझ्या माहितीप्रमाणे जी मंडळी आज उपस्थित आहे ती प्रतिवर्षी पूजनाकरता इथं येतच आहे. पण यावर्षी एक रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे थोडीशी भव्यता आणि दिव्यता या उत्सवाला द्यावी या न्यायाने आपण सगळेजणांनी हे उत्सवाचं आयोजन केलं. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की जी प्रासादिक परंपरा या आपल्या बार्शीमध्ये काम करत आहे त्या प्रासादिक परंपरांची जी प्रमुख आहे अधिपती त्या सर्व पूजनीय महाराज मंडळींना आपण आमंत्रित करतो आहोत. आणि त्यामुळे आजपासून ते 7 दिवस इथं जो अखंड कीर्तन नामयज्ञ या ठिकाणी चालू राहणार आहे त्याच्यामध्ये जी पूजनीय महाराज मंडळी येणार आहे ती फार मोठी परंपरेची आहे. मी आपल्याला सांगेन की त्यांच्या पाठीमागे 200-300 वर्षाच्या परंपरा त्यांच्या पाठीमागे आहे. मग त्याच्यामध्ये सामरगावकर महाराज असतील, वास्कर महाराज असतील, दिगुकर महाराज असतील, नामदेवांचे वंशज नामदास महाराज असतील, आजरेकर महाराज असतील, ही सगळी मंडळी मोठमोठी मंडळी इथे येणार आहे. आणि त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला त्या कीर्तन श्रवणाकरता आपण आवर्जून उपस्थित राहावं. समजा नाही पूर्ण वेळ 2 तास आपल्याला बसता आलं तर कमीत कमी त्याच्या दर्शनाकरता तरी उपस्थित राहावं या भावना मी या निमित्ताने व्यक्त करतो. खरं तर हा उत्सव या आपल्या सगळ्यांच्या वतीने संपन्न होत असताना परवाच्या दिवशी मी पत्रकार परिषदेमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या की हा उत्सव कसा सुरू झाला, या उत्सवाच्या पाठीमागं प्रेरणा काय झाली आणि भगवान उत्तरेश्वरांनी हे आपल्याकडून हे कशा पद्धतीने करून घेतलं. हे करत असताना या देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय दिनेशजी परदेशी साहेब यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. कारण हे सगळं मंदिर पूर्ण 7 दिवस उत्सवाकरता उपलब्ध करणं, सगळं साहित्य उत्सवाकरता उपलब्ध करणं मला यावर्षी आणखी विशेष असं सांगावंसं वाटतं. थोडासा मी या फार अशा व्यवस्थेच्या फार भानगडी किंवा या प्रकारात फार नसतो. परंतु परदेशी साहेबांनी सांगितलं की नाही हे सगळं मी माझ्या पद्धतीने करून घेतो म्हणून आता जेवढा सगळा खर्च दिसून येतोय तो स्वतः परदेशी साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यामुळे सगळ्या गोष्टीला ते पाठीमागत असल्यामुळे हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. आणि मग आपण बाकी सगळी म्हणजे बरीचशी मंडळी विचारतात की हे सगळं कशा पद्धतीने चालतंय. तर याला एकच कारण आहे, इथं असलेली उपस्थित असलेली प्रत्येक घटक हा उत्सव आपला आहे. या न्यायाने जी सेवा आपल्या पदरामध्ये पडते आहे ती सेवा अत्यंत तन्मयतेने या ठिकाणी करतो आहे. आणि त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा त्याचा फार ताण कोणत्याही व्यवस्थेवर न पडता जितका व्यवस्थित पद्धतीने या सप्ताहाचा आपल्याला आनंद घेता येईल तो घेण्याचा प्रयत्न या 7 दिवसामध्ये आपण करणार आहोत. विशेष करून बोधलीनांबरीचं पारायण या ठिकाणी होणार आहे. मानकोजी बोधले महाराजांचं चरित्र ज्या ग्रंथात आहे त्या ग्रंथाचं पारायण या ठिकाणी होणार आहे. या बार्शी शहरातली ज्या महिला भजनी मंडळ आहेत त्यांचं महिला भजन, संध्याकाळच्या वेळेला हरिजागर आणि मग ही प्रासादिक कीर्तन 7 दिवस चालणार आहे. आपण सगळेजण म्हणजे खरं तर आपल्याला माहिती आहे की बोधले महाराजांची परंपरा या बार्शीमध्ये जवळजवळ 300 वर्ष झालं कार्य करते आहे. म्हणजे मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल आदरणीय गुरुदादा इथे उपस्थित आहे. कारण मानकोजी बोधले महाराजांचे वडील भांजी जगताप हे सासवडून निघाले. आम्ही मूळ सासवडचे, आमचं मूळ आडनाव जगताप. पण सासवडून जेव्हा तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला निघाले तेव्हा त्यांचा या ठिकाणी जो मुक्काम झाला तो बार्शीमध्ये भगवंत मंदिरामध्ये झाला. आणि मग तुळजाभवानी मातेच्या कृपेने आणि भगवंताच्याच आशीर्वादाने ते धामणगावला थांबले आणि तिथंच मानकोजी महाराजांना नंतर पांडुरंगाने बोध केला म्हणून बोधले आडनाव पडलं. आणि म्हणून आजही म्हणजे गुरुदादा इथं साक्षीदार आहेत किंवा आपण जी आरतीमध्ये येणारी मंडळी आपण आहात आपल्यालाही माहित असेल की आजही रोज शेजारतीमध्ये मानकोजी बोधले महाराजांचा उल्लेख आपल्या भगवंत मंदिराच्या शेजारतीमध्ये केला जातो. त्याच्याशिवाय भगवंताची शेजारती होत नाही.
हे ऋणानुबंध आहे. बोधे महाराज परंपरेचे आणि बार्शीचे हे ऋणानुबंध आहेत. फक्त ते ऋणानुबंध टिकून ठेवून पुढे हा सगळा व्यवस्थित कार्यक्रम करण्याची जबाबदारी ही आमच्या पुढच्या पिढीवर आहे. आणि त्यामुळे ती करण्याकरता आम्हाला आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा, आपल्या सर्वांचं सहकार्य असावं या भावना या ठिकाणी व्यक्त करतो. श्रावण महिन्यामध्ये महिनाभर आपण भगवंत मंदिरात असतो आणि इथं 7 दिवस आपण उत्तरेश्वर मंदिरात असतो. माझ्या एका मित्राने सांगितलं, श्रावण महिना म्हणजे हे पावसाळी अधिवेशन आणि हे म्हणजे हिवाळी अधिवेशन. तुमचे हे 2 अधिवेशन आहेत असं मला त्यांनी सांगितलं एका अर्थाने. त्यामुळे इथं आपण या 7 दिवसामध्ये उत्तरेश्वराच्या दारामध्ये आपण या ठिकाणी येतो आहोत. मला विशेष कौतुक यावर्षी पत्रकार मंडळींचं करायचं आहे, कारण गेल्या 7-8 दिवसापासून सातत्याने बातम्या पेपरमध्ये असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, पत्रकारांनी उत्स्फूर्त पद्धतीने या ठिकाणी हे सगळं की बाबा हे बार्शीचा एक पद्धतीचा महत्वाचा हा उत्सव आहे या दृष्टीने पत्रकारांनी स्वतः सगळी जबाबदारी घेतली. म्हणून ज्याबरोबर आपल्या सगळ्यांना धन्यवाद देत असताना विशेष करून या पत्रकार मंडळींना या ठिकाणी धन्यवाद देतो. म्हणजे मी परवा पत्रकार परिषद घेतल्यानंतर मला वाटलं नव्हतं सकाळच्या सत्रात तुम्ही सगळे या, पण माझ्या अगोदर तुम्ही सगळे हजर होता. याच्यातून तुमच्या मनामध्ये सुद्धा किती चांगलं जगामध्ये दाखवावं ही जी तुमची इच्छा दिसून येते त्याला सुद्धा भगवंतांनी आशीर्वाद द्यावा अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. हा उत्सव आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होतोय. विविध क्षेत्रातली इतकी मोठी मंडळी इथं उपस्थित आहे. मी जर नावं घ्यायला लागलो तर सगळ्यांची नावं मला माहिती आहे. बऱ्याचदा असं म्हणतात लोक की नावं घेतलं तर कोणतरी विसरेल, माझ्याकडनं अजिबात विसरणार नाही, इतकी मला नावं पाठ आहे. पण वेळ झाल्यामुळे मी सगळ्यांचा नामोल्लेख जास्त करत नाही. पण आपण सगळेजण की या परंपरेवर विशेष करून बोधले महाराजांच्या परंपरेवर, म्हणजे मी अनेकदा गमतीने म्हणतो मला आमच्या पंढरपुरातली नावं माहित नाहीत पण बार्शीतली मात्र नावं माहिती आहे. इतक्या बार्शीतल्या सगळ्या घटकाबरोबर आणि सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये तर हे आज नाही, गेली 20 वर्ष झालं या बार्शीकरांनी मला सांभाळलंय. मी बार्शीमध्ये नाही, बार्शीकरांनी मला सांभाळलंय. जे बार्शीकरांनी प्रेम मला दिलेलं आहे ते मी कधीही शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही, इतकं प्रेम. म्हणजे आजही मी कुठेही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलो, हे मी अनेक ठिकाणी, परवा मुंबईमध्ये असताना ठाण्यातल्या लोकांनी मला सांगितलं तुमचा बार्शीचा कार्यक्रम कधी आहे, म्हणजे ते बोलताना असं म्हणतात. याचा अर्थ मी बार्शीचाच आहे ही भावना अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. आणि त्यामुळे बार्शीकर लावून घेण्यामध्ये जो काही स्वाभिमान वाटतो तो अन्य मला स्वाभिमान वाटणार नाही. इतकं बार्शीचं आणि माझं हे नातं आजपर्यंत चालत आलेलं आहे आणि तेच तुमच्या सगळ्यांच्या कृपेने पुढेही भविष्यात चालत राहावं या भावना व्यक्त करतो. सकाळच्या सत्रामध्ये आपण सगळीजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्वांवर भगवंताचे ज्ञानोबाराय तुकोबाराय महापुरुषी महाराजांचे आशीर्वाद अखंड राहावेत. वारकरी संप्रदायातील अनेक दिग्गज मंडळी इथं उपस्थित आहेत. विविध क्षेत्रामध्ये काम करणारी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी आपण इथं उपस्थित आहात. आपलं सर्वांचं असंच लक्ष या उत्सवावर राहावं अशा भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि इथून पुढे 7 दिवस चालू असलेल्या या ज्ञान यज्ञामध्ये आपल्याला जसं शक्य असेल तसं, कारण बार्शीतली माणसं किती सक्रिय वेगवेगळ्या गोष्टीत आहेत हे मला चांगलं माहिती आहे. त्यांच्या पाठीमागं किती व्याप असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत. कारण बार्शीला मी अनेकदा म्हणत असतो बार्शी म्हणजे सगळ्या क्षेत्रात सरशी असं म्हणत असतो. त्यामुळे सगळ्या क्षेत्रामध्ये आपण बार्शीकर हे एक अग्रेसर असतो. अनेक म्हणजे व्यापाराच्या क्षेत्रात असेल, नोकरीच्या क्षेत्रात असेल, कैलासवासी दत्ताजी मामांच्यामुळे इथं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये आपण सक्रिय आहात. आणि मला माहित आहे की जितका बार्शीमध्ये पैसा मिळवण्यामध्ये तर सक्रिय आहे तितकाच ते दान करण्यामध्ये सुद्धा सक्रिय आहे. कारण इतकी कामं म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये मी बघितलंय अनेकांना, म्हणजे महेश तिथं उपस्थित आहेत यांना बघितलं, आमचे रवी अण्णा आहेत त्यांना बघितलं, अमृतांना बघितलं, ह्या सगळ्या मंडळींना मी बघितलंय की किती या लोकांनी काम केलं कोरोनाच्या काळामध्ये. म्हणजे ही दान करण्यामध्ये सुद्धा तितकीच तत्पर असलेली मंडळी आहे. शास्त्रांनी एक वचन असं सांगितलं डॉक्टर साहेब की शतम विहार्य भोक्तव्यम सहस्त्रम स्नानं समाचरेत लक्षम विहार्य दातव्यम कोटीम त्यक्त्वा हरिसुरे. शास्त्र असं सांगतं 100 कामं सोडा पण जेवण करा. खरं तर आपण ते करतोय पण शास्त्र सांगते तर ऐकून घ्या. 100 कामं सोडा जेवण करा, हजारो कामं सोडा स्नान करा, लाखो कामं सोडा दान करा आणि कोट्यावधी कामं सोडा हरिनाम घ्या. अशी शास्त्राची भाषा आहे. आणि मला वाटतं की त्या न्यायाने आपला सगळ्यांचा हा प्रवास आहे. त्यामुळे दानशूर वृत्ती तितकीच आमच्या या बार्शीमध्ये आहे. याची मला अनेक सामाजिक कामं या बार्शीमध्ये आहेत, अनेक आध्यात्मिक कामं या बार्शीमध्ये आहेत. आणि म्हणून जसं आपण आदरणीय प्राध्यापक विलासराव जगदाळे सर, मी जगदाळे सरच नव्हे
मला काही कमी आहेत का महाराज हे या ठिकाणी महाराज म्हणून शकला त्यामुळे कारण मी सरांबरोबर राहत असताना अनेकदा सरांकडून मी काही कविता ऐकल्या. आपण नेहमी सन्मान तुमच्या मुखातून ऐकतो, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात लागे. या सगळ्या म्हणजे काव्य आपली मराठी संस्कृती असेल किंवा आपले संत वाङ्मय असेल, या सगळ्यांनी जे काही महत्व सांगितलं ते आपल्या बार्शीच्या नसानसामध्ये भरलेलं आहे. आणि म्हणून या 7ही दिवसामध्ये जे जे इथं वेगवेगळ्या रूपाने सहकार्य आहे त्यांनाही या ठिकाणी महाराजांचे आशीर्वाद. अन्नदान करणारी जी मंडळी, म्हणजे मी मगाशीच त्यांच्याशी बोलत होतो की या उत्सवाकरता सकाळच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांना थोडा मी त्या अर्थाने आम्ही थोडा त्रास देतोय असं मला वाटतंय. कारण सकाळच्या सत्रामध्ये सगळी तुमची कामं सोडून इतक्या लवकर तुम्हाला आम्ही मंदिरामध्ये थंडीचे दिवस असताना बोलवतोय आणि बराच वेळ 1 तासभर तुमचे घेतोय. पण मी मगाशी त्यांच्याशी बोलत होतो की अन्य कोणाला तरी बोलून पूजा करून मला हे रिकामं करता आलं असतं, पण आपण जे आहात म्हणजे या उत्सवाचे जे महत्वाचे घटक आपण आहात, आपल्याच हस्ते पूजा करायची असा माझा आग्रह मंडळाला कायम असतो. मी मंडळाला माहित असतो की जी मंडळी म्हणजे सामान्य घटकापासून वेगवेगळ्या घटकामध्ये काम करणारी जी वार्षिकली विविध क्षेत्रातली मंडळी आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवा आणि त्यांच्याच हस्ते हे पूजन करा, तरच खऱ्या अर्थाने त्या सप्ताहाची उंची वाढत असते. आणि म्हणून आपण ही जी मंडळी आहात आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. विशेष करून पारायणाला यावर्षी पुष्कळ पद्धतीने आमच्या माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत, त्यांनाही या ठिकाणी 7 दिवस त्यांच्याकडून पारायण होणार आहे, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि यानंतर आरती आणि मग चहापान होऊन आजचा सकाळचा कार्यक्रम या ठिकाणी संपतो. सर्वांगी सुंदर दुराजी कंठे लगे मुक्ता फळांगी. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव दत्त कवित फळात गौरी कुमारा चंदनाची उडी कुमकुम केशरा धीरे ललित मुकुट शोभा. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव वग्र तोंड त्रिनयना दासामावे निर्वाणी रक्षा सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव जय 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 बुद्धेश्वर. आरती करूं मैं आज तुम्हारी, पूजा करूं मैं आज तुम्हारी. जय 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 बुद्धेश्वर. जय 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 बुद्धेश्वर.
जो कोई आए भक्ति भाव से दर्शन पावे भक्ति भाव से दर्शन पावे सब दुख उनके दूर हो जाए सब दुख उनके दूर हो जाए जय 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 मुक्तेश्वर जय 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 मुक्तेश्वर निशन जो कोई आरती गाए निशन जो कोई आरती गाए मन की इच्छा पूर्ण हो जाए मन की इच्छा पूर्ण हो जाए जय 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 मुक्तेश्वर आरती करूं मैं आज तुम्हारी पूजा करूं मैं आज तुम्हारी जय 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 मुक्तेश्वर जय 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 मुक्तेश्वर हरि हरि ओ गुरुनाथा हरे शरण आलो भक्ति शरण आलो जनी तेरा माता के रूप से सर्वधारी देवा सर्वधारी सर्वाउन में गया सर्वाउन में गया माधव हरे हरि गोपाल आरती कर हरे देवा सर्वमाता हरे शरणागो भक्ति शरणागो हरे देवा माता सकल देवाय हरे तुझे पाए देवा तुझे पाए हे गुणाए माता हरे गोपाल आरती हरे नाथा देवा सर्वनाथा हरे शरणागो भक्ति शरणागो हरे देवा माता संत साधु जनावे स्वरूप देवा स्वरूप आहु केलो महिमा आहु केलो महिमा हरे गोपाल आरती हरे नाथा देवा सर्वनाथा हरे शरणागो भक्ति शरणागो हरे देवा माता पंते आरती हरे माया भक्ति माया हरे गोपाल आरती हरे नाथा देवा सर्वनाथा हरे शरणागो भक्ति शरणागो हरे देवा माता आरती सत्य भावे भारो ये भावे भारो बोधरा उभा स्वामी माझा उभा तुमच्या चरणात वळे हरि गोपाल आरती हरे नाथा देवा सर्वनाथा भावे शरणागो भक्ती शरणागो हरे देवा माता कृष्ण
हरिहरम